मित्रांनो, तमिळ सिनेमात एक काळ असा होता, जेव्हा रजनीकांत आणि कमल हसन यांच्यानंतर कोण हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण मग एंट्री झाली एक अशा अभिनेत्याची, ज्याला सुरुवातीला त्याच्या रंगावरून आणि रूपावरून खूप ट्रोल करण्यात आलं. लोकांनी म्हटलं, हा कधीच हिरो बनू शकत नाही. पण आज आज त्याच मुलाच्या एका इशाऱ्यावर अख्खं तमिळनाडू रस्त्यावर उतरतंय. होय, आपण बोलतोय कोट्यवधी दिलांवर राज करणाऱ्या थलपती विजयबद्दल. पण हा प्रवास फक्त सिनेमाच्या पडद्यापुरता मर्यादित नाही. आता हा थलपती थेट तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री बनण्याच्या शर्यतीत उतरला होता. हा चमत्कार कसा घडला? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. विजयचा जन्म सिनेमॅटिक बॅकग्राऊंड असलेल्या कुटुंबात झाला. वडील प्रसिद्ध दिग्दर्शक होते, त्यामुळे विजयला बालकलाकार म्हणून ब्रेक मिळाला. पण जेव्हा 1992 मध्ये नाळ्या तिरपू या चित्रपटात तो मुख्य अभिनेता म्हणून समोर आला, तेव्हा समीक्षकांनी त्याच्यावर प्रचंड टीका केली. आता इथे येते पहिली इंटरेस्टिंग फॅक्ट. तुम्हाला माहिती आहे का, विजयला लहानपणी खूप बोलण्याची आणि खोड्या करण्याची सवय होती. पण वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्याच्या बहिणीची म्हणजेच विद्याचं अकाली निधन झालं. या धक्क्याने विजय पूर्णपणे बदलला. तो अत्यंत शांत आणि लाजाळू झाला. आज जो पडद्यावर एवढा ऊर्जेने भरलेला विजय दिसतो, तो खऱ्या आयुष्यात आजही खूप शांत आणि कमी बोलणारा माणूस आहे. 1996 मध्ये आलेल्या पूर्व उन्नत तागण या चित्रपट विजयाचे नशीब बदलले. विजयचे नशीब बदलल्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि विजय लव्हर बॉय म्हणून घराघरात ओळखला गेला. त्यानंतर त्याने मास ॲक्शन ॲड केला, आपला मोर्चा वळवला. गिल्ली आणि पोकिरी सारख्या चित्रपटात त्याने तमिळ इंडस्ट्रीचा टॉपचा स्टार बनवलं. विजयची ताकद काय आहे माहिती आहे? त्याचा डान्स, त्याचा स्वॅग आणि त्याचा साधेपणा. थलपती विजय हा भारतातील केवळ एक अशा मोजक्या स्टार्सपैकी एक आहे, ज्याचे चित्रपट केवळ त्याच्या नावावर 300 ते 500 कोटींची कमाई करतात. रजनीकांत यांच्यानंतर बॉक्स ऑफिसचं सुलतान हे नाव विजयच्या सार्थ करून दाखवलंय. अर्थातच असं सांगायचंय की ऑफिसचा सुलतान म्हणजेच बॉक्स ऑफिसचा सुलतान हे नाव विजयने सार्थ करून दाखवलंय. फक्त विजय पडद्यावरचा हिरो राहिला नाही. त्याने 2009 मध्ये विजय मक्कल इयक्कम या नावाने आपल्या फॅन क्लबचे रूपांतर एक सामाजिक संस्थेत केले. इथे आहे दुसरी इंटरेस्टिंग फॅक्ट. विजयने कधीही आपल्या फॅन्सचा वापर फक्त चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी केला नाही. तमिळनाडूत जेव्हा जेव्हा कुठे पूर आला किंवा गरिबांना मदत भासली, तेव्हा विजयचे फॅन्स तिथे देवासारखे धावून गेले. विजय स्वतः दरवर्षी 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो. त्यांना आर्थिक मदतही करतो. गेल्या 15 वर्षापासून विजय अगदी शांतपणे जमिनीवर काम करत होता. आपली राजकीय पायाभरणी करत होता आणि अखेर तो ऐतिहासिक क्षण आला, जेव्हा विजय आपल्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर होता. एका चित्रपटासाठी तब्बल 200 ते 250 कोटी मानधन घेत होता. तेव्हा त्याने एक असा निर्णय घेतला, ज्याने पूर्ण देशाला चक्रावून सोडले. त्यांनी घोषणा केली की तो सिनेमा सोडत आहे आणि पूर्णपणे राजकारणात उतरत आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी आपल्या तमिळ वैक्य कळगम म्हणजे टीव्हीके या राजकीय पक्षाची स्थापना केली. विजयने स्पष्ट केले की त्याचा उद्देश पैसे किंवा प्रसिद्धी नाही, तर तमिळनाडूच्या जनतेची सेवा करणे आणि तिथली भ्रष्ट यंत्रणा मोडून काढणे हा आहे. तमिळनाडूचा इतिहास साक्ष आहे, जिथे करुणानिधी, जयललिता आणि एमजीआर यांच्यासारख्या सिनेमात असलेल्या नेत्यांनी जनतेत थेट मुख्यमंत्री पदावर बसवला आहे. आता 2026च्या विधानसभा निवडणूक विजयाचा हा टीव्ही पक्ष गेम चेंजर ठरला. एक असा अभिनेता ज्याला सुरुवातीला नाकारण्यात आलं, त्याने आधी बॉक्स ऑफिस जिंकला. आता तो लोकांचं मन जिंकून थेट सीएमच्या खुर्चीवर बसलाय. विजेचा अथक्क करणारा प्रवास तुम्हाला कसा वाटला? तो तमिळनाडूचा मुख्यमंत्री बनला. कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.